समृद्धी महामार्गासंदर्भात काही प्रश्न आहेत. गेले काही दिवस सातत्यानं समृद्धी महामार्गाला तडे गेले, काही ठिकाणी भेगा पडलेले आहेत, तर काही ठिकाणी खड्डे पडले, असे जे फुटेज जे ते समोर आलेले आहेत. त्यामुळे प्रवासी ह्या महामार्गावर अतिशय वेगाने प्रवास करत असतात. त्यांना अनेक अडचणींना त्रासाला सामोरं जाते. अनेक ठिकाणी अपघात होण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. तर काय सध्या स्टेटस आहे समृद्धी महामार्गाचं, जिथे त्रास सुरू आहे? नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा आपल्या सर्वांना माहिती आहे की 11 डिसेंबर 2022 आपण पहिला टप्पा जो आहे तो नागपूर ते शिर्डी हा वाहतुकीसाठी खुला केला आहे आणि दुसरा टप्पा मे 2023 आपण शिर्डी ते भरवीर असा ओपन केला होता आणि सबसिक्वेंटली भरवीर ते इगतपुरी हा टप्पा आपण आता खुला केला आहे. म्हणजे एकूण नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा महामार्ग आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हा संपूर्ण महामार्ग हा कॉन्क्रीटच्या पृष्ठभागाने बनवलेला आहे, ज्याला आपण PQC म्हणतो. पेव्हमेंट क्वालिटी कॉन्क्रीटने बनवलेला आहे आणि कॉन्क्रीट जे आहे ते कॉम्प्रेशनमध्ये स्ट्रॉंग आहे. म्हणजे त्याच्यावरती किती जरी असं व्हर्टिकल लोड आपण त्या कॉन्क्रीटवरती दिलं, 30 सेंटीमीटर साधारणतः थिकनेसचा तो कॉन्क्रीटचा रस्ता आहे, M40 ग्रेडमध्ये केलेला आहे. आणि याच्यावरती कॉम्प्रेशन आलं की याला काही म्हणजे असा धोका संभवत नाही किंवा याला काही तडे जात नाहीत. पण टेन्शनमध्ये हे वीक असते. म्हणजे कुठे थोडा जर काही भाग दबला समजा तर त्या ठिकाणी बारीक असे तडे येतात. आता संपूर्ण महामार्ग हा कमीत कमी याचं एम्बँकमेंट आहे 3 मीटरचं एम्बँकमेंट आहे. काही काही ठिकाणी 12-12 मीटरपर्यंत एम्बँकमेंट आहे. पूर्ण हा एम्बँकमेंटचा मोस्ट ऑफ द लेनमध्ये एम्बँकमेंटमध्ये हा रस्ता आहे. ॲव्हरेज ग्रेड जो आहे या महामार्गाचा 1.5% आहे. टनेलमध्ये तो 2.5% आहे. म्हणजे ऑलमोस्ट हा फ्लॅट महामार्ग आहे. 100% पर्यंत जो शेवटचा लेअर असतो एम्बँकमेंटचा तो 100% प्रॉपर्टी डेन्सिटीला आपण कॉम्पॅक्ट करतो. पण बऱ्याचदा काय होतं की काही काही ठिकाणी ब्रिजच्या ठिकाणी असेल किंवा ज्या ठिकाणी उंच भराव आहे अशा ठिकाणी जर ते कॉम्पॅक्शन थोडं जर काय म्हणजे 100%ला पोचलं नसेल तर इथे क्रॅक होण्याची संभावना असते. कारण कॉन्क्रीट हे टेन्शनमध्ये हे वीक असतं. म्हणजे टेन्शन घेऊ शकत नाही कारण याच्यामध्ये रिन्फोर्समेंट नाही आहे. आता संपूर्ण महामार्गाचं आम्ही पूर्ण मॉनिटरिंग करत असतो. जे आमचे पूर्ण आता 625 किलोमीटरचं ओपनिंग केलं त्या ठिकाणी आमचे सगळे म्हणजे नागपूर असेल, अमरावती, औरंगाबाद सगळ्या ठिकाणी चीफ इंजिनियर्स आहेत, अधीक्षक अभियंता एक्झिक्युटिव्ह आमची टीम आहे आणि सुपरविजन MSRDCकडनं केलं जातं आहे. अथॉरिटी इंजिनियर्स आहेत त्यांच्याकडनं सुपरविजन केलं जातं आहे. तर मी आपल्याला सांगतो की डिसेंबर 22 नंतर ते आत्तापर्यंत 625 किलोमीटरच्या लांबीमध्ये 90 मीटर लांबीमध्ये आम्ही काही पॅनल्स रिप्लेस केलेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी स्ट्रक्चरल क्रॅक्स आलेले असतील ते बदललेले आहेत. आणि आता परवाची जी काही क्रॅक आपण सर्वांनी पाहिली औरंगाबाद जवळची ते का 40 मीटर लांबीमध्ये ती पण क्रॅक आलेली आहे. तर कॉन्क्रीटचं कसं आहे ते रिजिड पेव्हमेंट जे आहे त्याला क्रॅक येणं स्वाभाविक आहे. 2 प्रकारचे क्रॅक असतात. एक सरफेस क्रॅक असतात जे आफ्टर द एक्झिक्युशन, कारण हीट लिबरेशन हे सिमेंटमधनं मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे काही सरफेस क्रॅक असतात आणि काही स्ट्रक्चरल क्रॅक असतात. तर सरफेस क्रॅक पण दिसतात कॉन्क्रीटच्या याच्यावरती, त्या काही धोकादायक नसतात. पण ज्या ठिकाणी स्ट्रक्चरल क्रॅक्स येतात ज्याची रुंदी वाढत जाते ते इमिजिएटली बदलणं गरजेचं असतं. आणि तशा पद्धतीचं 625 किलोमीटर लांबीमध्ये आम्ही आतापर्यंत फक्त 90 मीटर लांबीमध्ये पॅनल्स बदललेले आहे. त्याचं प्रमाण 0.014% एवढं आहे. आणि ज्या पद्धतीने असं समजा काही पॅनल्स आम्हाला दिसून आले ते आम्ही बदलणार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरच्या रिस्क अँड कॉस्टवरती बदलतो आहे. कारण काम पूर्ण झाल्यानंतर 4 वर्षे हे कॉन्ट्रॅक्टरचं डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो आणि कॉन्ट्रॅक्टर त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर आणि खर्चाने ते बदलत असतो. एम्बँकमेंटची एक सेटलमेंटची प्रोसिजर जी असते साधारणतः 1 ते 2 वर्ष एक स्लाईड सेटलमेंटची प्रोसेस सुरू असते आणि ह्या काळामध्येच अशा पद्धतीच्या क्रॅक्स आपल्याला आढळून येतील. नव्याने जेव्हा 2000मध्ये आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला केला होता त्यावेळेस पण सुरुवातीच्या काळामध्ये काही पॅनल्समध्ये क्रॅक्स दिसून आले होते आणि ते कंत्राटदाराच्या रिस्क अँड कॉस्टवरती आपण बदलून घेतलं. तर मला आता असं वाटतं की 1.5 वर्षाचा काळ गेला आहे. आता या वर्षभरामध्ये हे सगळं जे काही म्हणजे फाईन क्रॅक्स असतील किंवा कुठल्या स्ट्रक्चरल क्रॅक्स असतील ते आता थांबतील. सर अगदी थोडक्यात म्हणजे सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत आम्हाला समजावून सांगा की जे तडे आपल्याला समृद्धी महामार्गावर पाहायला मिळत आहेत
गेल्या 2 दिवसांपासून या संदर्भातल्या बातम्या होत्या. ते तडे का जात आहेत, कशामुळे जात आहेत आणि त्यावर आपली काय प्रोसिजर चालू आहे? नाही, तळ्यांचं आता मी आपल्याला कारण सांगितलं की काही ठिकाणी जे आहे आता जो उंच भराव आहे काही ठिकाणी किंवा 1 सेंटीमीटर जरी त्या ठिकाणी थोडं जरी सेटलमेंट झालं समजा तर ते असं सरफेसला क्रॅक दिसतात ते, आणि इमिजिएटली क्रॅक दिसले की आपण त्याला सील करतो. त्या क्रॅक थोडं वाईट झाल्या की इमिजिएटली तो पॅनल आपण चेंज करतो. क्रॅकला कॉन्क्रीटची क्वालिटी खराब आहे किंवा कॉन्क्रीट खराब झालेलं आहे म्हणून क्रॅक येतात असं नाही आहे. आज ओपन केल्यानंतर 1-1.5 वर्षाने जेव्हा कुठे क्रॅक दिसतात ते स्लाईड सेटलमेंटच्या क्रॅक असतात त्या, आणि तातडीने आपण बदलतो. आणि आपण पाहिलं तर हे स्वाभाविक आहे, कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये अशा क्रॅक येणं स्वाभाविक आहे. पण याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर 0.01% म्हणजे अत्यल्प प्रमाण आहे. 625 किलोमीटरच्या लांबीमध्ये आम्ही आत्तापर्यंत 90 मीटर लांबीमधले पॅनल्स बदललेले आहेत. त्यामुळे याचा काही वाहतुकीला काही याचा धोका किंवा वाहतुकीला काही अडचण आहे असं नाही आहे, त्याचा त्रास होत नाही. पण सर, अपघाताला कुठेतरी निमंत्रण देणारं ठरतात. एक खड्डा जरी असेल तरी पण कारण स्पीडली खूप जातात. कारण नाही, खड्ड्याच्या बाबतीमध्ये जर आता पाहिलं तर असं समृद्धी महामार्गावरती खड्डे आपल्याला कुठे दिसणार नाही आहेत. काही ठिकाणी समजा व्हेकल्स ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्या ठिकाणी ते डिझेल स्पिल झाल्यानंतर ज्या ठिकाणी काही ब्रिजेसवरती डांबरी सरफेस आहे. एक साधारणतः टोटल महामार्गावरती 1900 पुलं आहेत. जे मेजर ब्रिजेस आहेत किंवा मायनर ब्रिजेस आहेत अशा ठिकाणी BT सरफेस आहे. कल्वर्ट्स वगैरे आम्ही ते एम्बँकमेंटच्या खालीच आहेत कल्वर्ट्स वगैरे, त्याच्यावरती काही BT सरफेस नाही आहेत. पण जिथे BT सरफेस आहे तिथे एखादं व्हेकल ब्रेकडाऊन झालं, त्यातनं डिझेल वगैरे त्या ठिकाणी समजा ते डिझेल गळती झाली तर त्या डिझेलमुळे तो सरफेस थोडा खराब होऊन अशा ठिकाणी काही आयसोलेटेड ब्रिज डेकवरती पॉटहोल पडण्याची शक्यता असते. पण ते पण असं काही आढळून आलेलं नाही आहे. 1-2 ठिकाणी औरंगाबादच्या जवळ आम्हाला आढळलं होतं, पण ते तातडीने ते अटेंड केले गेले आहेत. दुसरं परवा एक न्यूज दाखवण्यात आली की समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पुलाला भगदाड वगैरे, तर ते भगदाड वगैरे असं की काही वस्तुस्थिती नाही आहे. त्या ठिकाणी मागे एक 4 महिन्यापूर्वी एक्सपान्शन जॉईंट, त्या ठिकाणी एक एक्सपान्शन जॉईंटची पट्टी निखळली होती. त्या ठिकाणी मला वाटते जेव्हा ते मला असं सांगण्यात आलं की व्हेकल ब्रेकडाऊन झालं त्या ठिकाणी तो जॅक लावला गेला, त्यामुळे ती पट्टी निखळली गेली होती. पण ती पट्टी निखळल्यामुळे मग आम्ही काय केलं की त्या ठिकाणचा एक्सपान्शन जॉईंट जो आहे ते संपूर्णपणे बदलायला सांगितलं नव्याने बदलताना तो एक्सपान्शन जॉईंट पूर्ण तोडून काढणं, म्हणजे 2 स्लॅबला जोडणारा तो जॉईंट असतो, म्हणजे तो स्लॅबला खड्डा वगैरे काय नाही आहे, ते बदलण्याचं काम सुरू होतं. आणि ते बदलताना ट्रॅफिक सुरू असल्यामुळे लेन वाईज बदलत होतो आपण, म्हणजे पहिली लेन झाली मग दुसरी लेन करत होतो, तिसरी लेन करताना. तर तो जो एक्सपान्शन जॉईंट चेंज करताना जो काही मधला गॅप डिसमेंटल केला होता तो दाखवला गेला. ते वास्तविक पाहता ती वस्तुस्थिती नाही आहे. तुम्हाला आपणास विनंती आहे की मग जे काही गोष्टी आहेत ते वस्तुस्थिती दाखवायला हव्या. तर लोकांमध्ये मग गैरसमज होतो चुकीच्या पद्धतीने आपण दाखवतो. महामार्गाचा आता जो शेवटचा टप्पा राहिलेला आहे तो कधीपर्यंत सुरुवात होईल आणि पूर्ण मुंबई ते नागपूर असा जो रस्ता आहे तो मुंबईकरांना किंवा नागपूरकरांना किंवा महाराष्ट्रातल्या जनतेला कधीपासून वापरायला मिळेल? शेवटचा टप्पा आता इगतपुरी टू आमने असा आहे. म्हणजे आमने हे ठाणे जिल्ह्यामध्ये वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे जो आहे त्याचा स्पर आहे, तो JNPT जातो. त्या स्परला जुना जो मुंबई नाशिक रस्ता आहे त्या रस्त्यापासून एक 4.2 किलोमीटरवरती हा एक्सप्रेसवे येऊन वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेला मिळतो, समृद्धी एक्सप्रेसवे. तर इथेपर्यंतच्या रस्त्याचं 98% काम आता पूर्ण झालं आहे ह्या 76 किलोमीटरचं शेवटच्या टप्प्यातलं. आणि दुसरा जो 4.2 किलोमीटरचा जो एक स्पर आहे VMEचा तो पण MSRTCच करते आहे, कारण समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर परत इकडे कनेक्टिव्हिटीला त्रास होऊ नये म्हणून NHAIकडनं ते पण काम आम्हीच हाती घेतलेलं आहे. आणि हे सगळं काम जे आहे ते सप्टेंबर एंडपर्यंत पूर्ण होणं अभिप्रेत आहे. आता या 76 किलोमीटरबद्दल सांगायचं म्हटलं तर हा सगळ्यात कठीण असा भाग आहे समृद्धी महामार्गाचा. या ठिकाणी व्हॅलीज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, डोंगर आहेत, 5 टनेल आहेत या 76 किलोमीटरमध्ये. म्हणजे सर्वात मोठा कसाऱ्याचा जो टनेल आहे 7.8 किलोमीटर लांबीचा तो असेल, किंवा बाकी 1 किलोमीटर 600 मीटर असे 4 टनेल आहेत. 2 1 किलोमीटर लांबीचे, 2 600 मीटर लांबीचे असे 5 टनेल या 76 किलोमीटरमध्ये आहेत. आणि 16 मोठाले पूल आहेत ज्याला आपण व्हायडक्ट म्हणतो. ज्या दऱ्या आहेत त्या दऱ्यावरती असे मोठाले पूल आहेत. आणि पावसाळ्यामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेनफॉल असतो, खूप मोठा पाऊस असतो. पावसाळ्यामध्ये एफिशियन्सी पण पूर्ण एफिशियन्सीने आपण काम करू शकत नाही, 50% एफिशियन्सीने काम करतो. मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या 2 लाटी येऊन गेल्या. ह्या सर्व म्हणजे 2 लाटीचा म्हणजे मुळं विलंब किंवा बाकी मान्सून याच्यामुळे विलंब, तरी पण
या पॅकेजेसचं काम आम्ही खूप फास्टेस्ट असं पूर्ण केलं आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर साधारणतः 19च्या पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात झाली आहे. आणि आता समजा आपण हा पावसाळा 24चा धरला तर साधारणतः 5 वर्षाच्या काळामध्ये एवढं महाकाय काम जे आहे या पॅकेजेसचं हे पूर्णत्वास आलं आहे. आणि सप्टेंबर एंडपर्यंत मला वाटतं की हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणं शक्य होईल. सर, ठाणे खाडीपुलाचं जे काम चालू आहे त्याचं काय स्टेटस आहे, त्याबद्दल काय माहिती? ठाणे खाडीपूल 3 जे आहे त्या ठिकाणी 2 पूल आहेत. एक मुंबई ते पुण्याच्या दिशेने जाणारा एक पूल आहे जुन्या पुलाच्या या लेफ्ट साईडने, आणि राईट साईडनी पुण्यावरनं मुंबईकडे येणारा पूल आहे. आता मुंबईकडनं पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. म्हणजे आता फिनिशिंग सुरू आहे. पुढच्या महिन्यामध्ये आम्ही तो वाहतुकीस खुला करू शकतो. आणि दुसरा जो पूल आहे पुण्याकडनं मुंबईकडे येणारा ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. हिंदी में खाली कि जो समृद्धि का आखिरी जो पड़ाव है वो कब तक पूरा होगा और ये पूरा मार्ग कब खुला होगा? आखिरी पड़ाव जो 76 किलोमीटर का है इगतपुरी से ठाणे, ये आने वाले सितंबर 24 तक पूरा होने की आशा है. और यहाँ ये 76 किलोमीटर के ये पोर्शन में काफ़ी कॉम्प्लिकेशंस है. दिस इज़ हिली टेरेन, वैलीज़ है, 5 टनल्स है ये पोर्शन में, और 16 बड़े ब्रिजेस है. सो इसकी वजह से इसको थोड़ा डिले हुआ है, लेकिन ये सितंबर 24 तक कंप्लीट होगा. सर, और एक आखिरी सवाल कि जिस तरह के गड्ढे या क्रैक्स दिखाई दे रहे थे समृद्धि महामार्ग पर, क्या उसके बारे में कहना है? कंक्रीट का देखो, कंक्रीट रिजिड पेवमेंट है. क्रैक्स 2 प्रकार की ऐसी क्रैक्स होती है. एक सरफेस क्रैक्स होती है, बहुत ड्यूरिंग द एग्जीक्यूशन सीमेंट से हीट लिबरेशन होता है, उसकी वजह से सरफेस क्रैक्स होती है. और कुछ स्ट्रक्चरल क्रैक्स होती है. तो लिटल सेटलमेंट भी अगर होता है, छोटा सा सेटलमेंट भी होता है, तो भी कुछ क्रैक्स आती हैं. लेकिन पूरे समृद्धि महामार्ग के बारे में अगर हम सोचते हैं तो 625 किलोमीटर में लास्ट 1.5 ईयर में 90 मीटर के पैनल्स रिप्लेस किए गए हैं. तो इसका परसेंटेज अगर देखते हैं तो 0.01% है. और ये आने वाले ईयर में ये 1 से 2 साल तक ऐसा सेटलमेंट का प्रोसीजर, छोटा छोटा सेटलमेंट का प्रोसीजर शुरू रहता है. सो ये दिस ईयर ऑल द सेटलमेंट्स विल बी कंप्लीटेड, सो नो फर्दर क्रैक्स विल बी डेवलप्ड. खूप चॅलेंजिंग आहे ना आमने ते मला एक हिंदीमध्ये मोबाईलवर द्या ना, म्हणजे बाकीच्यांना पण देता येईल. सर, समृद्धि महामार्ग का आखिरी जो पड़ाव है वो कब तक चालू हो सकता है? कब तक मुंबई करो को या नागपुर करो को सीधा मुंबई से नागपुर या नागपुर से मुंबई आना पॉसिबल है? समृद्धि महामार्ग का आखिरी पड़ाव जो है इगतपुरी से लेकर ठाणा तक का तो सितंबर 24 तक पूरा होगा. काफ़ी सारे कॉम्प्लिकेशंस थी ये पैकेजेस में. ये हिली टेरेन है, वैलीज़ है, 5 टनल्स है, 16 बड़े ब्रिजेस हैं. तो इसका निर्माण कार्य 98% पूरा हो गया है. बाकी फिनिशिंग एक्टिविटीज शुरू है एंड सितंबर 24 तक ये पैकेज पूरा होने की संभावना है. यानी विधानसभा चुनाव के पहले लोग यहाँ से सफ़र कर सकते हैं. हम आशा करते हैं कि विधानसभा चुनाव के पहले ये स्टेज ट्रैफिक के लिए हम खुला कर सकते हैं. मराठी विधानसभा निवडणुकीपूर्वी समृद्धी महामार्ग जो आहे मुंबई ते नागपूर पूर्णपणे खुला होणार नागरिकांना. हा पूर्णपणे खुला करण्याचा प्रयत्न आहे. कसाऱ्याच्या घाटामध्ये एक जो पूल आहे, जो खूप कॉम्प्लिकेटेड असा पूल आहे V2, त्या ठिकाणी आम्ही एका पुलावरनं दुहेरी वाहतूक फक्त आम्ही सुरू करणार आहे. दुसऱ्या पुलाला 2 ते 3 महिन्याचा विलंब लागेल, पण वाहतूक जी आहे ते पूर्णपणे इगतपुरी ते ठाणा सुरू होईल अधिवेशनाच्या पुढे, आपलं निवडणुकांच्या पुढे.